वनवासी कल्याण आश्रमशाळा माणगावचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न. वनवासी कल्याण आश्रम संचालित कैलासवासी विजया गोपाळ गांधी अनुदानित आश्रमशाळा माणगाव येथे आयोजित 26वा क्रीडा महोत्सव अत्यंत उत्साहात व मोठ्या दिमाखात पार पडला. 4 डिसेंबर ते 6 डिसेंबर 2025 या 3 दिवसीय क्रीडा स्पर्धेत विद्यालयातील 80% विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत उल्लेखनीय प्रतिसाद दिला. एकूण 4 वयोगटात 5 सांघिक व 16 वैयक्तिक अशा मिळून 21 क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा यावेळी रंगल्या. उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून नितीन चांदोरकर हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून माणगावचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे, डॉक्टर नितीश सावंत, लक्ष्मण जंगम गुरुजी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोराडे यांनी खेळातील करिअरच्या संधी, शिस्त व व्यक्तिमत्व विकास याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. समारोप व बक्षीस वितरण सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून आर.एच. पाटील हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक व शाळेचे देणगीदार दीपक गोंधळी, राष्ट्रीय खेळाडू व शिवछत्रपती पुरस्कार विजेते ऋषिकेश मालोरे, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अरुणा पोहरे, आदिवासी सामाजिक कार्यकर्त्या सौ इंदिराताई पवार, मारुती पवार, गोंधळी मॅडम, पालक प्रतिनिधी रेवतीताई शेद आदी मान्यवर उपस्थित होते. गोंधळी यांनी विद्यार्थ्यांना आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन देत सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. पोहरे मॅडम यांनी खेळामुळे होणाऱ्या मानसिक व शारीरिक विकासावर महत्त्वाचे विचार मांडले. मान्यवरांच्या हस्ते 146 बक्षिसांचे वितरण यावेळी करण्यात आले. क्रीडाप्रमुख काशीनाथ गाणेकर यांनी वर्षभरातील क्रीडा उपक्रमांचा आढावा मांडत आदिवासी विकास विभागाच्या विभागीय स्पर्धेत 10 विद्यार्थी सहभागी होणार असल्याची माहिती यावेळी दिली. तिरंदाजी क्रीडा प्रकारात राज्यस्तरावर मानव पिंगळा हा विद्यार्थी अमरावती येथे शाळेचे प्रतिनिधित्व करणार असल्याची घोषणा केली. प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक अरुण पाटील यांनी शाळेच्या प्रगतीविषयी माहिती दिली. माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक उत्तम पाटील यांनी शाळेच्या विकासात समाजाचा सहभाग व त्याचे महत्त्व विशद केले. शालेय समितीचे अध्यक्ष महादेव जाधव यांचे मार्गदर्शन व आर्थिक सहाय्य मुंबईचे दीपक गोंधळी व गोरेगावचे उदय सहस्त्रबुद्धे यांचे सहकार्य या स्पर्धेसाठी महत्त्वाचे ठरले. 3 दिवसीय चाललेल्या या क्रीडा स्पर्धा अत्यंत आनंददायी वातावरणात रंगल्या. या क्रीडा महोत्सवाची जल्लोषात व उत्साहात सांगता करण्यात आली. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये वनवासी कल्याण आश्रमशाळा माणगावचा वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न झाला.